सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अणुसया आईचं 17वा अध्याय. श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो, श्री गुरुदेवाय नमो. वंदन माझे माऊली, सद्गुरु कृपा सावली, बोलू दे अखंड बोली. जय जय अनसूया, सदा विनम्र भाव, नाही कशाचे हाव, तव चरणाची धाव. असू दे भगवती भारत देश महान, ऋषी मुनीचे ठिकाण, जगताचेही निदान भरताच्या भारती. या देशात अनेक शहरे, पुण्यवंताची माहेर घरे, देवादिकाचे नगरे, वसतसे पुण्यभूमी. इंद्रप्रस्थ असे जेथे, दिल्ली वसे तेथे. त्या ठाठी गेली माते, पापताप हराया, जाताच माथे त्या ठाई. पांडवाची कथा गाई, काय वर्णावे नवलाई, अवर्णीय जी असे. अखिल ब्रह्मांडाची शक्ती, रावरंकाची भक्ती, राजधानीची युक्ती, करतसे स्वअंगे. दिल्लीवारीचा इतिहास कथितो आता हमखास, आईचा लीला खास. दिल्लीवासी पाहतसे, नाही बोलत स्वमुखे, नाही लिहत स्वहस्ते, नाही सुचत स्वकर्ते. स्वतर्के बुद्धिदाता दाती अनसूया, कथन करण्या दिल्लीवासी शक्ती दे दुःख हारी. 10 दिवसाची क्रमवारी सांगतसे जना माझी. दिल्लीवासी मधुसूदन, नैनतालाचे यादव जन, दोघाची भक्ती मनोमन साई चरणी असे. व्यवसायाने करी नोकरी, कामात असे तद तरतरी, वसतसे साई अंतरी मधुसूदनाच्या अंतरंगी. भक्तिभावाने लीन, कांता कांत भिन्न, पुत्रपोत्र करे स्मरण संत महताचे. मधुसूदन गेले शिर्डीला, भजती साईनाथाला, अखंड नाम जप करण्याला याचना करीत असे. पूज्य शिवनेसन स्वामी, बाबाची अधिकारवाणी, साई भक्त मानती अग्रणी, वंदन माझे तयाला. राहत असे शिर्डी मुक्कामी, साईबाबाच्या सदैव चरणी, भावभक्तीचे लाभे पर्वणी, वंदिते तव सर्व भक्तगण. परम पूज्य स्वामीची सेवा, घडू दे स्वहस्ते देवा, करुणी चरण सेवा, दास अनाथ असे. मधुसूदन भेटे स्वामीजीला, भक्त भावे लीन झाला. आलो आपुल्या दर्शनाला, एक सेवा घडू द्यावी. घेऊन स्वामीचे दर्शन, कृतार्थ करीत नमन. काय करावे सांगा आपण, कार्यसिद्धी होण्यासी. अखंड साई जप करावा, दिल्ली दरबारी घोष व्हावा. पामराचा हेका पुरवावा, म्हणून आलो चरणासी. भक्ताची एकुणी वाणी, स्वामीजी हरसे मनोमनी. पूर्ण होई जे चिंतनी, समर्थ साई कृपेने. स्वामीजींनी दृष्टी फिरविली, बसल्या जागी फिरून स्थिर केली. वसुंधरेत एकवल्ली, राहतसे ग्रामात. आदिशक्ती आदिमाया, समस्त ब्रह्मांडाची छाया. अवधूत दत्ताची माया, अनसूया नाम असे. समर्थवाणी सार्थ करणी, महाशक्ती विदेही राहणी. भक्तवत्सल्या वरदायिनी, नमो नमः अनसूया. वंदन माझे मातेला, तव कृपेची ही लीला. ठाव द्यावा मतिमंदाला, करुणा तुझी भागत असे. पारडसिंगा शक्तीपीठ, अनसूयेचे असे मठ, हेची दत्ताचे मूळ पीठ. स्वामीजी सांगत असे, भगवतीचे दर्शन घेऊन, बसल्या जागी करी विनविनी. दिल्ली दरबारी यावे जाऊन, भक्ती म्हणा फुलविण्या. स्वामीजी सांगे मधुसूदनला, अखंड साई नाम जपाला. आणावे महाशक्ती अनसूयेला, पारडसिंगा जाऊन या. कार्यक्रमाची रूपरेषा, तूच दाखवी जगदिशा. कोठे कोणती दिशा, म्हणून शंकित असे. शिष्याची स्थिती जाणून, स्वामीजी निरखी अंतर्मन. करण्या कार्याची आखणी, दिल्ली दरबारी. वसंत विहिरी शंकर मठ, नवी दिल्ली तेथे स्थित. अखंड नाम जप करावा तेथ, स्वामीजी सांगत असे. येऊनी पारडसिंगा जावे, महासतीचे दर्शन घ्यावे. ज्योतीने ज्योत पाजळावे, अनसूया दरबारी. गुरुची आज्ञा घेऊनी आले पारडसिंगा ग्रामी. मधुसूदन व विजयेंद्र स्वामी, दृढ भाव धरुणी. विनोदसे माता भवानी, दिल्ली यावे आम्हा दर्शनी. पामराची आर्तवाणी, एकावी भगवती. जाणूनी बाबाचा महिमा, होकार देई तेथे जाण्या. नामजपाची पूर्तता करण्या, दिल्ली वारी करतसे. 23/10/91 बुधवारला यात्रेचा शुभारंभ झाला. 30/10/91 बुधवारला केली समाप्ती सप्ताहाची. कोजागिरी पौर्णिमेचा प्रसाद देई माता सर्व भक्तास. निघाली दिल्ली यात्रेस, विमानात बैसुनी. एकाएके श्रोतेजन, विमानाचे खरे मर्म. काय केले मातेने कर्म, कळेना ज्ञजना. आई तू असे महान, यंत्रावर सत्या जाण. निसर्गेही तव अधीन, ब्रह्मांड नाईक तू असे. विमानात बसताक्षणी
केली तू भविष्यवाणी, सांकेतिक शब्दाची बोलणी, बगला बिघडला म्हणून. सेवकांनी शब्द ऐकले, परी मर्म कुणा न कळले, दिल्ली वाटे विमान चालले, निर्धोक वाटे सर्वांना. हाय तू जवळ असता, भीती न वाटे भक्ता, सुख समृद्धीची संपन्नता मिळतसे तुझ्यामुळे. विमानन जाई मुक्कामी, तूच जाणील अंतर्ज्ञानी, परी न कळली तुझी वाणी, महाशक्ती महामाया. नागपूर दिल्ली वाटेवर, रायपूर वसे शहर, विमान गेले तेथवर, पुढे न जाई तेथून. करुणी सर्व हालचाली वैमानिकाने शिकस्त केली, तांत्रिक बिघडाचा कली शिरला विमानी. यंत्रतंत्र सर्व केले, इंजिनियरचे 13 वाजले, सर्व प्रवासी थक्क झाले, धावा करी मातेचा. आई तू आपल्या आसनी, विमानिका बैसली मनोमणी, मंत्र दिला त्याच्या कानी, रक्षा या प्रवासी. प्रसंगाव सावधान राखून, विमानाला गिरकी देऊन, परतविले विमान अर्ध्यातून. आईच्या आशीर्वादे करुणी आईचा धावा, आकांत करे मनोभावा, कडू दे एक सेवा, धाव पाव माझी आई. कोणी भक्ताची दिनवाणी, लक्षपूर लाविले तू विमानी, सुखरूप आले मुक्कामी नागपूर विमानतळी. सर्व अचंबित झाले, विमान कैसे वापस आले, प्रवासी सुखरूप पाहिले म्हणून सर्व आनंदिती. वैमानिकाला सुचेना काही, कैसी घडली ही नवलाई, दैवी शक्तीचा प्रत्यय येई, जीवनदान आम्हा मिळे. आई तू नसती विमानी, संपली होती जीवन कहाणी, मृत्यूचा सडावणी पडता हस्ताक्षणात. सर्व प्रवासी उतरले, आईच्या भजनी रंगले, तूचा अमुचे रक्षण केले, भगवती अनुसया. विमानाची पाहणी केली, बिघाडाची दुरुस्त झाली, पुन्हा यात्रा सुरू झाली अनुसया मातेची. दिल्लीला विमान आले, सर्व भक्त गोळा झाले, जय जयकार करू लागले महाशक्ती मातेचा. यांत्रिक बिघडाची कल्पना आली जेव्हा भक्तगणा, आईच्या शब्दाची सूचना वारंवार करीत असे. नाही जाणला शब्द महिमा, सावध केले होते सर्वांना, काय कळेल अज्ञजना भविष्यवाणी मातेची. ब्रेक कमजोर झाले, इंजिन पूर्ण बिघडले, तरी तू वापस आणले, सर्व शक्तिमान तू. विज्ञानाचे अज्ञानपण करीत असे तू परिपूर्ण, यंत्रतंत्र तव अधीन, सूत्रधार तू असे. आता एका दिल्लीची वार्ता, देशाची चाले जेथे सत्ता, आईने सांगितला कित्ता कौरव पांडवाचा. खानमंत्री नियाम गोंडा, शांत सुशील अंगा, निर्मल असे समान गंगा. पूजा करी मातेची, अनेक ठाई अनेक राही, श्रद्धा सुमन घेऊन येई. पूजित असे अनुसया आई, दृढ भाव धरुणी, साई नामाचा अखंड जप, दूर करी पाप ताप, म्हणून भजत असे माय बाप, भक्तिभाव ठेवून या. घन घनात बोधले तव ज्ञाने ब्रह्मांड डोले, नाम जपाचा सुरू केले सोमुखे वंदुनिया. दिल्ली शहरी वार्ता आली, शंकर मठी अनुसया वल्ली, विदेही शक्ती इथे आली. चला चला दर्शनाला, दूरदूरचे भक्त येती, लोटांगण चरणी घालती, किमती वस्त्र परिधान करती, पूजून या मातेला. सोन्या चांदीचे दागिने घेऊन येतो कृपेने, रावरंक सर्व परीने भजती अनुसयेला. रात्रंदिन दर्शन चाले, तरी भक्त असे भुकेले, वारंवार भजी भले, जय जय अनसुया. कांडे गुप्ता चंदर बाल, विकास विजयी आनंदानी, वंदना मंजू चिटणीस स्थानी, भजतसे मातेला. मधुसूदन सेवे सर्वजन, भजी मातेला रात्रंदिन, करी आईचे गुणगान, सार्थक व्हाया जन्माचे. तूच असे आदी अंती, जाणत असे कल्पांती, महाशक्ती महासती, मूळ माया म्हणून या. आता चला साई दरबारी, वृत्तांत तव कथन करी, हर्षती सर्व नरनारी, पाहुणे लीला मातेची. वृत्तांताचे सत्य कथन पाहिले असे डोळा भरून, माता तो कृपा जाण लोचन पाणावत असे. 24 तारखेला गुरुवारी गेली तू साई दरबारी, लोधी रोडवरील मंदिरी राजधानी दिल्लीला. आई विचारी मधुसूदनला, देव दिसते का बापू तुला, पाहून गे या क्षणाला, जन्म सफल होत असे. तव कृपे तो धन्य झाला, समक्ष पाहुण देवाला. आई तुझी ही लीला देवाधिक बगती, सर्व साक्षी सर्व रक्षी, भक्ती मुक्ती तव कुक्षी, म्हणून येती तव कक्षी, देवांगण राहावया. साई मंदिरी दाटी झाली, भक्तीची गर्दी उसळली, दर्शनासी रीघ लागली आई अनुसयेच्या. एकाएकी माता उठली, साई शेजारी जाऊन बैसली, न्याहाळी साई माऊली महिमा अनुसयेची. विस्तवान माता म्हणाली, नारळ कापूर जाळू लागली, उदबत्त्याची बत्ती झाली. साईनाथा शेजारी धूर पसरला, चोहीकडे सांगता वाचा अडखळे, बुद्धी देई अभागे माय माझी अनुसया. मातेने पुष्प घेतले, साई चरणी फेकले, एकटक नेत्र केले, रमावर पाहतसे. साई प्रतिमा डगमगली, हालचाल होऊ लागली, मातेने दृष्टी रोखली, एक लक्ष साधुनिया.
तक्षणी मातेचे रूप बदलले, साईबाबा प्रकट झाले, साक्षांत दर्शन दिलेस. साईनाथा स्वरूपी तेजपुंज तपस्विनी, भजतसे तू अवनी, प्रगटली साक्षांत भवानी. स्वस्वरूपी साईनाथा तुझे पूर्वीचे रूप बदलविले आपोआप. साईबाबाचे स्वरूप दाखवे साई भक्ता, भक्तांनी आक्रोश केला पाहुणी तुझ्या रूपाला. साई प्रगटले दर्शनाला, धावा धावा सर्वजण रमावराचे रूप पाहून. धन्य होई जनजीवन, महाशक्तीचे नामस्मरण करीतसे मंदिरी. साईबाबा प्रगट झाले, मंदिरी आसनी बैसले, सर्व भक्त धावू लागले चरण धराया मातेचे. देवणी सर्वा दर्शन, लीला दाविली परिपूर्ण. साई माई अभिन्न, नमस्कार तया माझा. पुजारी करी आरती, परी शब्द अडखडती, बुद्धी देई अल्पमती, म्हणून विनवितसे. आई तुझे भक्तगण करी प्रार्थना मन शंकर मठात राहून वाट तुझी पाहतसे. दुपारचे 3 वाजले, महाप्रसादाचे ताट आले, वाट तुझी पाहू लागले प्रसाद घेण्यासी. आई येणार नाही जोवरी, जेवणार नाही तोवरी, करू आईची चाकरी कृपा प्रसाद सेवुनी. एकुणी भक्ताची करुणा, दावत येई दयाधना, समर्थवानी समर्थबाना, सार्थ तू करीतसे. साई मंदिरातून निघाली, वाहका शेजारी बैसली, म्हणे चल शंकर माली. वेळा आता लावू नको, वाहकाला कळेना काही, जाणे होते दुसऱ्या राही. आई मात्र मार्ग दावी शंकर मठाचा, माता तू केली शंकर मठात. एकुणी लेकाची आर्त हाक, पूर्ण करी मनोरथ महाप्रसाद सेवुनिया. भक्त मंडळी आनंदली, स्वानंदे रंगली, अंतर्ध्याने जाणे किल्ली. गुह्य भक्ताचे करुणावचने धावत गेली, प्रसाद तया देऊन बदली. झाले आता चला पावली, आज्ञा तू करीतसे. चंदरबाल बंगल, रमा पॅलेस प्रशस्त महाल, लाज पंत नगर सबल, भजतसे प्रभुराया. धनिक तसेच भाविक, भक्ती करावी सात्विक, परमेष्टीची कृपानेक, अंतरंगी जाणतसे. आई तू यावे घरी, इच्छा माझी खरोखरी, कबूल करावी चाकरी अज्ञानी बालकाची. चंदरबालची करुणा, भगवती एकी मना, भक्ताची आराधना तोषवी माय माऊली. आईच्या अद्भुत लीला दिसल्या सर्वजनाला, लाज लज्जपत नगरी बोल बाला. माता तव नामाचा सजविले मातेसाठी आसन, भरजरी वस्त्रा दिलेन, अलंकाराची आभूषण अर्पितसे तवचरणी. आई पलंगावर बसली, भक्ताची गर्दी झाली, भजनी पूजनी रंगले रमा पॅलेस महाली. दीपाचा लाविला चमत्कार, कथन करी पामर तुझाच असे अधिकार, काय वर्णू मी महिमा. दीप होता शेजारी, भजनाची रंगत न्यारी, तूच माता गायन करी स्वमुखे वंदुनिया. गायनाचा स्वर चढे, भक्तीची गाती पवाडे, तसतसा दीप चढे, लक्ष अभा पडतसे. प्रकाशमय ज्योत दिसे, परिदीपात तेल नसे, तेला विना जळतसे, पाहते सर्व नारी नर. साईबाबाचा दीप महिमा ज्ञात सर्व भक्तगणा, भक्ताची मनोकामना पूर्ण करी अणुसया. हाय तू जगतवल्ली साक्ष सर्वा पटली, नावाची सार्थकता केली दृष्टांत देऊनिया. लिहित होते की मया कृपेने आईची लीलया, पलंगा शेजारी बैसुनिया अज्ञानी दास तुझा. दिल्ली वारीचा दृष्टांत लिहत असे साधंत, तव कृपेचा वृत्तांत सांगण्या जना माझी. कागद पेन घेऊन लिही, अंतरंगी तुला पाही, तू दाखविली नवलाई, एका श्रोते जन हो. हाई प्रसाद फेकला, पामर कृपा कृतार्थ झाला, कागदावरी तो सोडला, काय करावे कळेना. लोट्यातील सर्व पाणी फेकले तू त्या पर्णी, कागद भिजला पूर्णांगणी, अक्षरही मिटत असे. पुन्हा पुन्हा कागद पाही, एकही अक्षर ओळखता न येई, काय केले माई माझी आई, दुःखाश्रू गाळत असे. आई तुझी आज्ञा नसता, ब्रह्मही नवदे कल्पता, शारदेची अकृपा होता, अक्षरा अंकुर न फुटी, नाही तुझी परवानगी, मी तर दुःखी अभागी. केली तू लिहिण्याबंदी, अक्षर महिमा दाऊन, त्रिकालाचा त्रिकालची तू जननी, एकली दिनवाणी, अक्षर संध्या पाणी तूच उमटवितसे. साय समयी कागद पाही, अक्षर जैसे तैसेच राही, महिमा तुझा कळून येई सजीव तया करुणी. मृत अक्षर जिवंत केले, काय उनी या पामराले, सरस्वतीचे गाण गायले, भजुनी या भगवती. मृताला जिवंत करी, सामर्थ तुझे खरोखरी, संजीवनी मंत्र उच्चारी, अभागी जीवा. अक्षर महिमा तुझा कळला, परवानगी मिळे पामराला, जीवनगाथा सांगण्याला, महाशक्ती मातेची. मतिमंद अल्पज्ञान, कैसे करावे हिंदीत कथन, दिल्ली यात्रेचे कवन, म्हणून आलो तव चरणी, तूच माझी सरस्वती.
तूच असे गणपती लिहिण्याची ही शक्ती, तूच आई देतसे म्हणून तो कृपेचे पात्र. दिल्ली नैनिताल की यात्रा, या पुस्तकाची तूच करता निमित्त मात्र मी असे. तव कृपेने लिखाण, पूजा अर्चा भजन, तुझेच गुणगान श्रीक्षेत्री राहुनी या. घडू चरणाची सेवा, मागणे हेची देवाधिदेवा, दूर करी मोहमाया. लोभ असू दे तुझ्याची, काय वर्णू गुणगान, अनुभवाची असे खान. वाचा जाई खुंदून, वदता आई अनसुया. हाय तू केली कृपा, म्हणूनच मी आज उभा. तुझ्याच प्रकाशाची प्रभा पडतसे दासावरी. प्रत्येक दिवशी वारी करीतसे करुणा करी, जाऊनी भक्ता घरी पूर्ण दिल्ली शहरात. यस.एन. गुप्ता भाग्यशाली, आईची लाभे सावली. ग्रीन पार्कला शोभा आली अनसया मातेमुळे. आई करुणा करी, भेट देई गुप्ता घरी. दैन्य दुःख निवारी भाविक भक्ताचे. अंजली पांडे भाविक, पतितयाचे सात्विक. दृष्टांत दिलानेक, पती पत्नी उभयता. बालस्वरूपात तू गेली, भूकंपाची कल्पना दिली. श्रद्धा भक्ती फळा आली माय माऊलीची. वाचवी तू भूकंपातुनी, भक्ताला दर्शन देऊन. सावधतया करून सार्थ करी वचन. पांडे साई मंदिराचे पुजारी, नजबगंज रोसनपुरी करीतसे. बाबाची चाकरी दर्शन लाभ होतसे. शिवने सन स्वामीने सांगितले म्हणून दर्शन घडले. जीवनाचे सार्थक झाले मा भगवती कृपेने. श्रद्धाळू वंदना भल्ला, थारा दे अनाथाला. भजतसे मा अनुसयस, घरी यावे म्हणून. जाणूनी मनोकामना, भेट दिली तू वंदना. पूजा अर्चा आराधना मनोभावे करीतसे. शंकर पार्वती गोट्या खेले, सोमुखे माता बोले. जगताचे रखवाले, शिवशक्ती अभिनत्व. तूच आदि अंती, तूच अंती, तूच शिव तूच शक्ती. तूच पुरुष तूच प्रकृती, एकमेवा द्वितीय. बाबा येते विमानातून, केली तू भविष्यवाणी. वंदता सांगे कानो कानी, वार्ता भगवतीची. आई तुझी ही वाणी, न कळे कुणा अज्ञानी. बाबा येईल कैसे भुवनी, विचारते करीतसे. साईबाबाची प्रतिमा हैदराबादी ठेवी विमाना. शंकर या सरस्वती अम्मा, घेऊन येई दिल्लीला. शंकर मठी सायंकाळी, साई प्रतिमा स्थापली. विमानाने मठी आणली हैदराबादावरून या. हीच केली भविष्यवाणी, वंदन जाणे या क्षणी. हाय तू जगत जननी, त्रिकालदर्शी तू असे. फिरिदाबादला तू गेली, मोतीलाल गुप्ताच्या महाली. भक्ताची तू रखवाली, जावणी करीतसे. विकास मेहतानेक, भक्ती त्याची सात्विक. सरोजनी नगर स्थित, भजतसे मातेला. घेई तो कडेवर तुला, वरखेडचे तू मुखाला. तू दुःखाचा लोलेशन, त्याला होतसे तयेवेळी. क्लेश संपले सुख आले, दुःखाचे दिवस पालटले. विकासचे भले झाले माता तव कृपेने. दर्शनाची ओढ मनात, आला तो पारड सिंगात. मानुनी आज्ञा शिरसावंद, शिवने सन स्वामीची. आई तू दर्शन दिले, काटो काटो त्याला म्हणाले. दैन्य दुःख दूर केले समर्थ शब्दाची या. हाय तव विष्टेचा महिमा, आला असे भक्तजना. मलमूत्र विष्टादी जाना, अमृता समान. विकासने विष्टा घेतली, सदनी आणून ठेवली. कृपा कटाक्षाची सावली, अहोरात्र घरावरी. कठीण काळ निघून गेला, सुख समृद्धीचा बोलबाला. विष्टेचा अनुभव आला अनसया आईच्या. सुगंधित अत्तरा समन, दळवळे सुगंध मनोमन. विष्टेचे हे महिमान जाणतसे सर्वत्र. टिकू शेठीला देऊनी दर्शन. दुःख हारिले संपूर्ण, भजतसे तन मन. गुण तुझे गाहुनी, सरोजनी नगरचा महिमा. तो शवी सर्व भक्तजना, करतसे तुझी कामना. माये माझी अनसुया, मुंबईची झरीना तारापूरवाला. आली तुझ्या दर्शनाला, दिल्लीच्या शंकर मठाला. शिवने सन स्वामी कृपे, साईनाथाची इंग्रजी पोथी लिहिली आपुल्या हस्ती. रमावराची कृपादृष्टी, झरीनावर असे. घेऊन दर्शन भवानी, कृतार्थ होई मणी. साक्षांत परब्रह्म स्वामिनी, म्हणून सांगतसे. वस्त्र कंकणा आरसा ठेवू देऊन, भजी अनसया जननी. ठाव दे तुझ्या चरणी, म्हणून विनवतसे. हैदराबादचे साई भजन मंडळ, गाई साई नाम प्रबळ. स्वामीच्या आज्ञेचे फळ मिळतसे माता चरणी. साई नाम जपाची समाप्ती, शंकर मठी होती. विष्णू सहस्त्रनामाची ज्योती, चालविली दरबारी.
या नामाची आवडी, वाढवी भजनाची गोडी, अय्यर व साथी लाडी, गातसे भक्तिभावे. आई भजनी नाचू लागली, विष्णू सहस्त्र नाम म्हणू लागली. नामजपाची समाप्ती केली, शंकर मठी दिल्लीत. दिसू लागली द्वारका माई, एक होई साई माई. बैसूने एके ठाई दर्शन देई भाविक. दिल्ली वृत्तांत कथन केला, काय तव कृपेची लीला. साईनाथाचा प्रत्यय आला, माता तव स्वरूपी. आता जाऊ नैनितालला, गाऊ मातेची लीला. कृपा करी भक्त वत्सला, नैनिताल मुक्कामी. गौरी शंकर हिमालय, भारत भूचे आलय. हरिहराचे मलय, ऋषीमुनी तप करी. निसर्गाचा खजिना, नैनिताल जाणा. वरुणाची करुणा सदैव लाभतसे. आई आले आईच्या मना, जावे नैनिताल धामा. सूत्र हलवी मनोरमा, एके ठाई बैसुनी. डॉक्टर सत्येंद्र यादव, विजयेंद्र स्वामी सव. साई चरणी भाव, ठेवून भजतसे. बनविले तू दूत, न तव लीला तूच ज्ञात. जाऊन यावे कैलासात, शिवपार्वती भेटाया. यादव गेले शिर्डीला, विचारी स्वामीजीला. मार्ग दावा भला नामजपाचा, अखिल ब्रह्मांडाची नंदिनी. पारडसिंगा निवासिनी, म्हणती अनुसया भवानी. विदेही माऊलीशी, आईच्या शक्ती प्रतापे. ब्रह्मांडाचे उघडी कवाडे, कळी काळाचे ही कडे. दूर करी अनसुया, आईचे दर्शन घ्यावे. आई जपी नैनिताल न्यावे, दैन्य दुःखही हरावे. शरण जाऊन या, तेथून जोली कोट जावे. भूमिपूजन हस्ते करावे, साई मंदिर मग उघारावे. आज्ञा करी स्वामीजी, आले पारडसिंगा ग्रामी. आज्ञा स्वामीजीची घेऊनी, मातेचे दर्शन करुणी. विनवी यावे घरी, आईने दिला होकार. नैनितालला जाऊ सत्वर, भेट घेऊ हरिहर. यादवाच्या मुक्कामी, सत्येंद्र यादव आनंदले. परमब्रह्म घरी ठाकले, काय उनी या पामराले. हर्ष भोय भोयता. 26/10/1991 माता गेली नैनितालला, यादवराच्या घराला. दूरदृष्टी ठेवूनी, दिल्लीवरून 10 तास लागत येथे जाण्यास. दऱ्याखोऱ्याचा सहवास लाभतसे जाताना. केवणी ऋषीमुनीचे दर्शन करीतसे माता भजन. कैलास पर्वताचा शान, वाढवी जगदंबा. 2,500 मीटर उंचीवर सागर सपाटीचे वर. बैसले नैनिताल शहर, वासतसे मनोहर. भस्मासुर नाचून राहिला, जंगलात देव बैसविला. माणूसया बोले यादवला, जाताच तया घरी. यादव होते चिंतित, एकूणी आईचा विलाप. जाणिले तू आपोआप गुजगुह्य यात्रेचे. अखंड साई जप चाले, आई सर्पिती भाव फुले. भक्तीने आळविती मुले, गुणगावणी तुझेच. स्नानाचे तीर्थ घेती, पती पत्नी अल्लादिती. महिमा तीर्था जाणती, म्हणून सेवी श्रद्धा भावे. माते तू होम चेताविला, कापूर स्वहस्ते जाळीला. पायाखाली तो दाबला, टाकून दे धुनीत. स्वहस्ते माता करी हवन, तृप्त करी अग्निनारायण. पुष्पनारळ नरपुन, चेतविला होमकुंड. अनिल यादव सांगती कथा, आईची महिमा गाता. वाचविले मज अनाथा, संजीवनी माय माझी. मी आणि साथीदार गेलो बेरली बाजार. आणावे साहित्य लवकर, पूजा पाठ करण्यासी. घेऊन सर्व सामान निघालो सरकारी गाडीतून. करुणी आईचे पुण्यस्मरण, नैनिताल येतसे. हलदानी स्टेशन जवळ अकस्मात आला काळ. ट्रकाची झाली वर्दळ, ठोस दिली गाडीला. अपघातामा भयंकर, गाडीचा होई चकनाचूर. जखमी प्रवासी परपुर, काय करावे कळेना. आईचा धावा केला, वाचवतो लेकराला. आलो होतो तव पूजेला, कृपा सिंधू माझी माय आई. आली माता धावणी, घेतले अलगत उचलुनी. वाचविले संकटातून, सांगत असे अनिल यादवास. सतीन यादव संजीव सांगे, गेलो जोशी हरीश संगे. गाडी घेऊन लगबगे, पूजा साहित्य आणाव्या. जिप्सी ट्रकचा अपघात झाला, तव तुझा धावा केला. संकटी रक्षी मुलाला, तूच माझा माता अनसया. मारुती जिप्सी पुरी दबली, तव लीला तू दाखविले. मुले तुझी वाचवली, त्याही अपघातातून. चंद्रशेखर रमेशचंद्र जोशी, भजती भक्त मातेशी. आपुल्या नैनिताल निवासी, भक्तिभाव अर्पुनिया. तेथून गेले जोली कोटला, यादवच्या निवासाला. भूमिपूजन करण्याला साई मंदिराच्या. देव कुठे बसवता लागते, विचारी तू भक्ता ते. जाणिले तू संचिते, दयानिधी अनुसया. देवाची करण्या स्थापना, तू चालली स्वधामा. जोली कोट अरण्या प्रतिस्थापना करावया.
माता तू जाणील अंतर्ज्ञानी, देव बसवावा लागते अरण्यी, म्हणून आले तू मुक्कामी. सत्येंद्र यादवाच्या जोली कोटला जाता क्षणी, विष्ठा केली तू त्या स्थानी, केली स्थापना तव क्षणी साई मंदिराची. विष्ठेचे हे महिमान, करी माता भूमिपूजन, फाया भक्ता साई दर्शन, प्रतिष्ठापना तू करी. उदबत्तीने नारळ जाळले, हविहवनात टाकिले, स्वहस्ते होम चेताविले, तुझ माता भगवती. झाले काम चला आता स्वमुखे वधुनी भक्ता, नैनितालच्या वारीची सांगता करतसे माता अनसूया. यादव भता आनंदिले, जीवन तया धन्य झाले, देवाचे सानिध्य लाभले, काय उणे मग असे. जाणिले मिळ स्वरूप, परमेष्टी परमब्रह्मरूप, हा आदि अंती एक रूप, महाशक्ती अनसूया. नागपूर येण्यातून निघाली, दिल्ली विमानतळी आली, चमत्काराची परमावली दाविली तू स्थळी. वामनराव येवले सांगती, अनुभव असा न आला कधी, परीक्षा दे घेई दयानिधी, विमानतळी आल दिल्लीच्या. विष्ठा करून भरविले, भस्म अंगासी लाविले, विराट रूप धाविले, मा दुर्गा भवानीचे. पाहुणे तुझे उग्र रूप, कर्मचारी होती भयभूत, न जाणे आईची मात, अश्रदेह अज्ञानी. म्हणे घेऊन जा मातेला, त्रास होईल प्रवाशाला, काय करावे कळेना, कुणाला हतबल होती सर्वजन. आईचे पहा महिमान, बंद करी सर्वाचे वदन, चुपचाप धरी आसन, कुलूप लावी मुखाला. मधुसूदन सांगे महिमान, माता अनुसयेचे गुणगान, हे कथी सर्व प्रवासी जन, भजुनी भक्तिभावे. विष्ठा विमानात टाकली, नजर सर्वाची रोखली, मने कैसी ही वल्ली, खेळ कळे ना काही. तोंडाला कुलूप लावले, कुणी काहीच ना बोले, नागपूरला विमान आले, दया सिंधू मातेचे. विष्ठा असे अमृता समान, काय जाणे अज्ञजन, तेच असे सुखधाम, जाणून घ्या भाविक हो. अशांतांना शांती देई, तृषार्तांना पाणी देई, भुकेलांना अन्न देई, माय माझी अनसूया. दिल्ली नैनिताल वारीची सांगता, झाली नागपूर येता, भाविकाची करी पूर्तता, कृपानिधी करुणावती. दिल्ली नैनिताल यात्रा, तुझ्याच कृपेची मात्रा, लिहिले पुस्तक तव पत्रा, या अज्ञानी दासाने. त्यावरून हे कथन केले तुझे गुणगान, तुझेचे आशीर्वचन पूर्तता करीतसे. एका पुढील अध्यायी, नागपूर नगराची नवलाई, भक्ताची मेरुमयी ठाई, फणींद्रपूर परगणे. इथे श्री परमेष्ठी अनुसया गाथा, कवण करी अनुसया माता, निमित्त करून तव सुता. सप्तदशोध्याय संपूर्ण. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम शांती शांती शांती. हरि ओम शांती शांती शांती. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय.